आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। शाळेच्या पहिल्याच दिवशी सोलापूर हैदराबाद महामार्गावरती दोन शाळकरी मुलींना उडवलेला आणि अपघात झालेला आहे। महामार्गाच्या आपत्कालीन गाडीच्या धडकेमध्ये दोन मुली या गंभीर जखमी झालेल्या आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींचा अपघात झालेला आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावरती दोन शाळकरी मुलींना उडवलेला आहे। महामार्गाच्या आपत्कालीन गाडीच्या धडकेमध्ये या दोन मुली ज्या आहेत त्या गंभीर जखमी झाल्यात आणि दोन्ही जखमी मुलींवर सध्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर येणेगूरचे ग्रामस्थ हे आक्रमक झालेत आणि महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। धाराशिवमधली आपण ही सगळी दृश्य बघतो। या ठिकाणी अपघात झाला आणि या अपघातात शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाणाऱ्या दोन मुली ज्या आहेत त्यांचा अपघात झालेला आहे। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। बालाजी, हा अपघात नेमका कसा झाला आणि मुलींची प्रकृती सध्या कशी आहे? अमित, आपल्याला माहिती की 2 महिन्याच्या तब्बल सुट्टीनंतर शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या शाळा सुरू झाल्यानंतर येणेगूर गावातल्या मुली ज्या आहेत त्या जेवणाच्या सुट्टीसाठी घरी निघत असताना महामार्ग क्रॉस असताना अपघात नियतकालीन जी गाडी असते महामार्गाची त्याच गाडीने ज्या आहे त्या 2 मुलींना उडवलं आहे आणि या मुली ज्या आहेत त्या सख्या बहिणी असून एक 10वीत आहे, एक 8वी शिक्षण घेत आहे। रेणुका स्वामी व गौरी स्वामी असं या मुलींचं नाव असून यांची प्रकृती जी गंभीर असल्याने त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे। अमित, मात्र ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत व त्यांनी या महामार्ग अडवून धरलाय। त्याचं कारण हे असते की या अगोदरही इथं महामार्गाचं जे काम आहे ते संथ गतीने सुरू आहे, काम अर्धवट अवस्थेत आहे। गावकऱ्यांनी मागणी केली मात्र ते काम पूर्ण होत नाही आणि या अगोदर असाच अपघात होऊन शाळकरी मुलांचे जीव तिथे गेलेले आहेत। त्यामुळे ग्रामस्थ आजच्या घटनेनंतर आक्रमक होऊन ग्रामस्थांनी हे आहे ते रास्ता रोको सुरू केलेला आहे। आता घटनास्थळी जे आहे ते पोलीस वगैरे आहेत तिथं आंदोलकाची समजूत काढतायत, मात्र काम पूर्ण करा व त्यानंतर आंदोलन मागे घेतो अशी परिस्थिती सध्या भूमिका जी आहे ती गावकऱ्यांनी घेतली। त्यामुळे आता सध्या आंदोलनाची तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी जरी असली तर पोलीस आणि प्रशासन मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात। निश्चितच काय मार्ग निघतो बालाजी बघण्याचा महत्त्वाचा असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एक महत्त्वाची बातमी, ते बिराड मोर्चाने पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू केलेला आणि दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ठप्प झालेली आहे। आदिवासी आश्रम शाळांमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती बिराड मोर्चा काढलेला आहे आणि आदिवासी आश्रमशाळेतील खाजगीकरण करण्याबाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करावा अशी प्रमुख मागणी केली जाते। बिराड मोर्चा नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयांच्या दिशेने आता जात असताना नाशिकच्या ओझर 10 या मैल परिसरामध्ये आंदोलनकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केला। त्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ सध्या बघायला मिळते आणि या रस्ता रोकोमुळे नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, आपण बघतोय खरं तर रास्ता रोको करण्यात आलाय, वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे, काय नेमकं कारण आहे? अमित, नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांनी हा बिराड मोर्चा काढलेला आहे। या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे वर्ग 3 आणि वर्ग 2चे हे सर्व कर्मचारी आहे यांची मागणी आहे। शासनाने 2025 साली जो शासन आदेश काढलेला होता त्या शासन आदेशानुसार खाजगीकरण करण्याचा हा निर्णय आहे। ज्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळांमध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची भरती करून त्या ठिकाणच्या शाळा चालवल्या जाव्यात अशा प्रकारचा तो शासन आदेश आहे आणि हाच शासन आदेश रद्द करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या वर्ग 3 आणि वर्ग 2च्या कर्मचाऱ्यांची आहे आणि त्याच मागणीच्या अनुषंगानं या सगळ्या कर्मचाऱ्यांनी नाशिकमध्ये असलेलं राज्याचं जे आदिवासी आयुक्तालय आहे त्या आदिवासी आयुक्तालयावरती बिराड मोर्चा काढलेला होता। नाशिकच्या ओझर येथून या बिराड मोर्चाला सुरुवात झालेली होती। सुरुवातीला नाशिकच्या 10वा मैल परिसरात या आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यावेळेला मात्र ग्रामीण पोलिसांनी या आंदोलकांना पुढे काढून दिलं। त्यानंतर हे आंदोलक पुन्हा नाशिक आदिवासी आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झालेले होते, मात्र आता पुन्हा त्यांनी नाशिक शहराच्या हद्दीवरती नाशिकच्या आडगाव येथे असलेल्या टर्क टर्मिनल जवळ रास्ता रोको केलेला आहे। दोन्ही बाजूचा रस्ता या आंदोलकांनी अडवून धरलेला आहे आणि त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक लक्ष्मण, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जी ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरेनकडून विरोध। सोशल मीडियावरती बडगुजरांच्या विरोधात टाकली पोस्ट। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा निर्णय, बच्चू कडू यांना मोठा दणका।
मावळमधील कुंडमळा पुलासाठी 8 कोटी मंजूर, मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून 80,000च्या पत्रावर सही. संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवरती आरोप, तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार गप्प का? संजय राऊतांचा सवाल. मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. पूल कोसळल्याने झाला होता 4 मृत्यू. सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानच्या करुळ घाटात दरड कोसळली. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू. मुंबईत घाटकोपर वर्सोवा मार्गावर मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत. पुण्यात पीएमपीएलच्या दरवाढीचा मेट्रोला फायदा. दैनंदिन प्रवासी संख्येत झाली सरासरी 9,000 ने वाढ. धाराशिवमध्ये पतीकडून पत्नीसह 2 वर्षांच्या चिमुकल्याची हत्या. स्वतःचे जीवन संपवलं. ऑनलाईन गेममध्ये पैसे गेल्याने उचललं टोकाचं पाऊल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमानाचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला. दुर्घटनास्थळावर सापडला व्हॉइस रेकॉर्डर. अपघात का झाला याचा खुलासा होण्याची शक्यता. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना एनआयए कडून समन्स. 17 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती संकलित केली जाणार. 2027 मध्ये अत्याधुनिक डिजिटल उपकरणांद्वारे प्रक्रिया राबवणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती.